I greet you all in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ. I'm really happy to be among you once again, and I thank God for this wonderful opportunity that God has given me to come back to you and to discuss and to meditate on the Word of God. Truly, ये एक सौभाग्य है कि परमेश्वर का वचन मनन करना, परमेश्वर का वचन सीखना, परमेश्वर के वचन के और गहराइयों में उतरना, ये हमारे प्रत्येकों के जीवन में एक बहुत बड़ा सौभाग्य है। परमेश्वर हमें दिया हुआ ये सेवकाई के प्रति मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। हम प्रत्येक को परमेश्वर ने ये सेवकाई सौंपी है। ये हमारे कोई भी काबिलता के वजह से नहीं है। मैं भी जब मैं मेरी सेवकाई के बारे में या परमेश्वर ने मुझे दिया हुआ सेवकाई के बारे में सोचता हूँ तो ओनली बाय ग्रेस, हालेलुया, परमेश्वर के अनुग्रह से है, हालेलुया। हम प्रत्येक को घमंड करने के लिए कुछ भी नहीं है, हालेलुया, क्योंकि परमेश्वर ने दिया है, परमेश्वर ने ठहराया है, परमेश्वर ने हमें नियुक्त किया है और परमेश्वर ने हमें सामर्थ उसके लिए दिया है। जिस बात के लिए हमें परमेश्वर ने अपॉइंट किया है उस बात के लिए परमेश्वर ने सचमुच हमें सामर्थ भी दी है, हालेलुया। इसलिए परमेश्वर का हम नित्य धन्यवाद करते रहना चाहिए। प्रेज़ द लॉर्ड। दाऊद इस प्रकार कहता है, हालेलुया, कि मैं हर समय यहोवा का स्तुति करता रहूँगा, उसकी स्तुति निरंतर मेरे मुख से होती रहेगी, हालेलुया। वहाँ पे मुझे वो बात बहुत ही पसंद है क्योंकि वहाँ पे लिखा है निरंतर उसकी स्तुति मेरे मुख से होती रहेगी। दैट मीन्स प्रेज टू द वन हु इलेक्टेड मी, जिसने मुझे चुना है उस परमेश्वर का निरंतर, हालेलुया, हमेशा मेरा दिल गुनगुनाते रहेगा। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। हमें परमेश्वर ने अपनी सेवकाई के लिए हमें नियुक्त किया है, उससे बढ़कर अपने राज्य में हमें चुना है, अलग किया है। उसके प्रति हमेशा हमारे मन आभार और धन्यवाद से भरा हुआ होना चाहिए। प्रेज़ द लॉर्ड। हमने हैप्पी टुडे, आज कितने लोग खुश हैं? प्रेज़ द लॉर्ड। परमेश्वर का धन्यवाद करेंगे। एक क्षण हम अपनी आंखों को बंद करेंगे, प्रार्थना में जाएंगे। प्यारे पिता परमेश्वर, हम आपका धन्यवाद देते हैं। आज इस सुंदर सवेरे समय आपने हमें आरोग्यता के साथ जगाया, इसलिए धन्यवाद करते हैं। हमारे कोई भी काबिलता के वजह से नहीं, लेकिन आपकी अनुग्रह के वजह से है। और एक बार हमारे जीवन को नम्र और दीन करते हैं। हो खरोखर देवपा, ये तुझी कृपा है, तुझी दया है। आम्ही काय लायकी नाही, आमचे काय योग्यता नाही, पण तुझी दया आहे आणि तुझी दया सनातन आहे। आमच्या जीवनाला परत आम्ही नम्र आणि दीन आणि लीन करतो परमेश्वरा, कारण तुमची दया आहे आणि तुझी दया बदल आम्ही सदा आणि नित्य तुला स्तवन आणि स्तुती करणार। आमच्या जीवनाला परत तुझं वचन ऐकण्यासाठी आणि तुझं वचन ग्रहण करण्यासाठी नम्र आणि लीन करतो। सर्व गौरव तुला देत यीशुच्या नावात मांगतो, आमेन, आमेन। प्रेज़ द लॉर्ड। आइए हम लूका रचित सुसमाचार की ओर हमारे मन को मोड़ेंगे। टुडे विल बी डिस्कसिंग अबाउट दिस गॉस्पेल ऑफ लूक। लूका रचित सुसमाचार की ओर हमारे ध्यान को एकाग्र करेंगे। ओके, सबसे पहले आई विल गो टू द इंट्रोडक्शन ऑफ लूक। लूक के बारे में एक छोटा इंट्रोडक्शन देना चाहता हूँ। हु लूक वास, ये लूक या फिर इसका रचयिता, लूका रचित सुसमाचार लिखा हुआ लूक यीशु के चुना हुआ डिसाइपल्स के लिस्ट में नहीं था। यीशु के चुना हुआ डिसाइपल्स में नहीं था। मैथ्यू जो गॉस्पेल लिखा है, सुसमाचार ग्रंथ लिखा है, वो यीशु का चुना हुआ एक चेला था। और
हम जानते हैं यूहन्ना भी यीशु का चुना हुआ चेला था, लेकिन मार्क और लूक जो है यीशु के चुने हुए चेलों में से नहीं है जिन्होंने सुसमाचार ग्रंथ लिखे हैं। गॉस्पेल राइटर्स, 2 among the 4, 4 में से 2 जो है वो यीशु के 12 चेलों में से नहीं है, या फिर यीशु के काल में यीशु के साथ चले हुए नहीं हैं। फिर ये लोग कैसे यीशु के बारे में इतना व्यक्त तौर पर लिख सकते हैं? मरकुस के बारे में हम समझते हैं, मरकुस पतरस से, पीटर का एकदम क्लोज था और पीटर से उसने ये नॉलेज को गेन किया है। तो लूका के बारे में देख सकते हैं कि लूका ने, ही वॉज द क्लोज कंपेनियन ऑफ पॉल, प्रेरित पौलुस का एक क्लोज कंपेनियन था, और उस कंपेनियनशिप के वजह से, उस दोस्ती के वजह से लूका ये सब कुछ समझा और ग्रहण किया। तो आप पूछेंगे पौलुस भी तो नहीं था यीशु के साथ साथ चला हुआ चेलों में? लेकिन पौलुस कहता है कि यीशु के बारे में एक बहुत बड़ा दर्शन पौलुस को प्राप्त हुआ है। इन द चैप्टर ऑफ 9, एक्ट्स चैप्टर 9 में हम देख सकते हैं वो बहुत बड़ा एक रेवलेशन पौलुस को मिलते हुए देख सकते हैं, और उस प्रकार उस रेवलेशन को पौलुस ने लूक को सौंपा और लूक ने ये सुंदर गॉस्पेल को रचा है। सो लूक वॉज अ डॉक्टर बाय प्रोफेशन एंड ए क्लोज कंपेनियन ऑफ अपोस्टल पॉल। दूसरी बात यहां पे देख सकते हैं, लूक वॉज अ ग्रीक। पूरा कितने ऑथर्स थे, कितना बाइबल में कितने ऑथर्स हैं, कितना लेखक है? 66 बुक्स, 67 बुक में से कितने ऑथर्स हैं, क्या बता सकते हैं? हाउ मेनी ऑथर्स? कोई भी हाथ उठा सकते हैं, बता सकते हैं। ये 1-to-1 इंटरेक्शन भी रहेगा तो थोड़ा और क्लास अच्छा रहेगा। Anyone can guess? Yeah, 40 authors सही जवाब है। थैंक यू सिस्टर। 40 लेखकों ने पूरा बाइबल के पुस्तकों को, द मेन ऑथर वॉज द होली स्पिरिट, पवित्र आत्मा है मेन ऑथर, लेकिन उस मेन ऑथर ने, पवित्र आत्मा ने इन लोगों को प्रेरित करते हुए उनके द्वारा लिखा हुआ ग्रंथ है परमेश्वर के पवित्र शास्त्र। सो ये 40 ऑथर्स को हम यदि जांचते हैं तो उसमें से एक ही जंटाइल है, एक ही अन्य जाति है। वो कौन है? लूक। ओनली 1 जंटाइल, एक ही अन्य जाति व्यक्ति था, वो लूक था। इसलिए लूक स्पेसिफिकली अन्य जातियों को, जेंटाइल्स को लिखते हैं। उसने ये जो गॉस्पेल है वो अन्य जातियों को लिखा है। वो यूनानी था, अन्य जाति था, इसलिए उसको अन्य जातियों के बारे में उनके भाषा में उनको समझने लायक सरल रीति से, व्यक्त रीति से, स्पष्टता के साथ लिखने में बहुत ही अच्छा एक लेखक था। और साथ ही साथ तीसरे पॉइंट में हम देख सकते हैं, अबाउ ऑल ही वॉज अ हिस्टोरियन, वो एक अच्छा एक इतिहासकार था। ही वॉज वेरी केयरफुल टू गिव एक्यूरेट हिस्टोरिकल डिटेल्स। और लूका रचित सुसमाचार में हम देख सकते हैं मत्ती में भी नहीं है, मरकुस में भी नहीं है, यूहन्ना में भी नहीं है। इतनी एक्यूरेसी, सब बातों में एक्यूरेसी, डेट्स का एक्यूरेसी हम देख सकते हैं। ओके, नाउ लेट्स टर्न टू द नेक्स्ट स्लाइड, आउटलाइन ऑफ लूक।
this is a general, very basic outline, but in this outline there are many sub outlines also. But just to know about this book, we know this book contains 24 chapters. ये पुस्तक में या फिर ये सुसमाचार ग्रंथ के 24 अध्यायों में, अध्याय को यदि हम बांट सकते हैं तो इस प्रकार बांट सकते हैं। सबसे पहले जो है भूमिका, इंट्रोडक्शन बताते हुए हम देख सकते हैं चैप्टर 1 वर्स 1 to 4, 1 to 4 में हम देख सकते हैं वो इंट्रोड्यूस करते हुए देख सकते हैं। फिर हम देख सकते हैं यूहन्ना, बपतिस्मा देने वाला यूहन्ना का भी, यीशु मसीह का भी जन्म और बढ़ोतरी के बारे में हम पहला अध्याय का 5 से लेके दूसरा अध्याय का 52 तक देख सकते हैं। सो इन फर्स्ट चैप्टर इटसेल्फ वी कैन सी द नरेशन ऑफ द बर्थ ऑफ जॉन एंड बर्थ ऑफ जीसस एंड द ग्रोथ ऑफ both of them. Now when we comes to third chapter, we can see ministry of John the Baptist in the wilderness. मरुस्थल में यूहन्ना बपतिस्मा देने वाला का सेवकाई को हम देख सकते हैं। And when we comes to the third chapter 21 onwards, we can see baptism and temptation of Jesus. येशू ख्रिस्ताच्या बपतिस्मा आणि त्यांच्या परीक्षा, हे दोघे गोष्ट आपण तिसरा अध्याय पासून पाहू शकतो। आणि चौथा अध्यायाच्या 14 पासून आपण बघू शकतो येशूच्या गालिलमध्ये जे सेवकाई आरंभ केलं किंवा त्याने गलिलीमध्ये कुठलं सेवकाई केलेलं आहे ते 9:50 पर्यंत आपण पाहू शकतो। आणि 9:51 पासून 19:27 पर्यंत जर्नी ऑफ जीसस फ्रॉम गॅलिली टू जेरुसलेम। सो वेरियस प्लेसेस ही ट्रॅव्हल्ड, पुष्कळ ठिकाणी तो प्रवास केला आणि सेवकाई केला। हे सगळे सेवकाईच्या विस्तार आणि विवरण लुकाचे सुसमाचार लुका 9:51 ते 19:27 पर्यंत आपण पाहू शकतो। आणि महत्त्वाची गोष्ट आहे येशू ख्रिस्ताच्या शेवटी जे आठवडा आहे, फायनल वीक ॲट जेरुसलेम, तो पण आपण 19 ते 23 पर्यंत आपण पाहू शकतो। आणि आता फायनल 24 अध्याय जो आहे ते रिझरेक्शन, अपिअरन्स अँड असेन्शन ऑफ जीसस, म्हणजे येशू मसीहच्या पुनरुत्थान, येशू मसीहच्या प्रकट होणे आणि येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहण आपण पाहू शकतो। अच्छा, कोणी नोट्स ना पाहून येशू ख्रिस्ताच्या बपतिस्मा कुठल्या अध्यायामध्ये आहे सांगू शकतो? येशू ख्रिस्ताच्या बपतिस्मा कुठल्या अध्यायामध्ये आहे? नोट्स किंवा स्लाइड ना पाहून 4. ओके, क्रिस्टी सिस्टर 3 आणि 4 मध्ये आहे। येशू ख्रिस्ताचा जन्म आणि योहान बपतिस्मा देनेवाला जन्म कुठल्या अध्यायामध्ये आहे? येस, 1 आणि 2 मध्ये आपण पाहू शकतो। ठीक आहे। येशू ख्रिस्ताच्या क्रूसीकरणच्या अगोदर ते शेवटचा आठवडा आहे ते कुठल्या अध्यायामध्ये आहे? कोणी ब्रदर्स कोणी सांगू शकतो?
कुठल्या अध्यायामध्ये आहे ब्रदर्स? शेवटचा आठवडा येशू ख्रिस्ताचा. ट्राय करा. 21-22 हां, त्याच्यात आहे, पण आणखी आहेत 19 ते 23 पर्यंत. हे सगळे कशाला आपण आउटलाईन स्पष्ट रीतीने म्हणजे समजून घ्यायचं आहे. कारण जर आपण आउटलाईन समजून घेतलं तेव्हाच आपण आतमध्ये काय लिहिलं आहे त्याचा गोड आणि गुप्त गोष्ट समजू शकतो. ठीक आहे. अच्छा, शेवटी येशू ख्रिस्ताच्या गालिलीमध्ये जे सेवकाई होता ते कुठे लिहिलेलं आहे? गालिली कुठला अध्यायामध्ये लिहिलेला आहे? येस. सिस्टरचं नाव? लता. ओके, थँक्यू लता सिस्टर. ओके, व्हेरी गुड. तुम्ही लक्ष देत आहे. तुमचे लक्ष स्लाईडमध्ये आहेत का? स्लाईड नाही का? ओके. ओके, आता आपण पुढे जाऊ. पण मी पुढे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट, मला एकदम आवडणारा 2 वाक्य आहे लूका सुसमाचारमध्ये, ते तुम्हाला एकदा वाचून आपण पुढे जाऊ. लूका शेवटचा अध्याय 24 त्याचे 32 कोणी वाचू शकतो? 32 मराठीमध्ये 24च्या 32. येस, बस. यमोसकडे जाणारा ते जे डिसायपल्स, त्यांच्या मनामध्ये वचन कसं झालेलं आहे? येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत बोलताना, "Were not our hearts burning within us while he talked with us?" जेव्हा तो आपल्याशी बोलत होता तेव्हा आपला हृदय कसं होता? बर्निंग. परमेश्वराचा वचन, स्क्रिप्चर जे आहेत, आपला हृदयाला स्पष्ट करणारा एक अंगारसारखा आहे, आगसारखा आहे. तो आपला हृदयाला काय करतात? स्पर्श करतात आणि जाळवतात. प्रेज द लॉर्ड. आणि आणखी एक वचन मला खूप फार आवडणारा वचन आहे, ते आहे 3:30. लूक 3:39 4:18 4:18 कोणी एक भाव वाचू शकतो? The Spirit of the Lord is upon me, because He has anointed me to preach the gospel to the poor. He has sent me to heal the brokenhearted, to proclaim liberty to captives and recovery of sight to the blind, to set at liberty those who are oppressed. येस. कोणी मराठीमध्ये वाचू शकतो? हां, वाचा. येस. त्याने मला पाठविल्या, त्या आशेसाठी की धरून नेलेल्याचे सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करा. हेचले जात आहे त्यास समजून पहा. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त म्हणतात, "द स्पिरिट ऑफ द लॉर्ड इज ऑन मी टू रिलीज द ऑप्रेस्ड." टू सेट द कॅप्टिव्ह फ्री, म्हणजे जे कॅप्टिव्हिटीमध्ये आहे, जे बंधनामध्ये आहे, त्यांना आजाद करू, फ्री करू. परमेश्वराचे आत्मा
जे बंधनात आहे त्यांना फ्री करणारा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पुढे जाण्याच्या अगोदर एक वचन आणखी वाचू आणि आपण पुढे जाऊ. लूका 19:17. लूका 19:17. कोणी एक बहीण वाचू शकतो? लूका 19:17. येस. स्वामी काय म्हटलं? वेल डन माय गुड सर्वंट, बिकॉज यू हॅव बीन ट्रस्टवर्दी इन अ स्मॉल मॅटर्स, टेक चार्ज ऑफ 10 cities. इथं छोटी गोष्टमध्ये विश्वासणारा, विश्वासयोग्य असणारा. प्रेज द लॉर्ड. छोटी छोटी गोष्ट परमेश्वराने आपल्याला दिलेल्या छोटी गोष्टमध्ये पण आपण काय व्हायला पाहिजे? विश्वासयोग्य व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण आता पुढे जाऊ. नाव टुडे आवर क्लास विल बी क्वाईट डिफरंट. कारण आपण हा क्लासमध्ये पूर्ण डिटेल लूकच्या स्टडी नाही करणार. लूकामध्ये काय काय लिहिलेलं आहे त्याच्या स्टडी नाही, पण लूकाच्या हा सुवार्तातून आपण प्रिन्सिपलला मराठीमध्ये काय म्हणतात? तत्व. हां, थँक्यू. तत्व, महत्त्वाचे तत्व आपण समजून घेणार आहे. फर्स्ट, लीडरशिप प्रिन्सिपल. सेकंड, spirituality principles. Third, character principles. And fourth, mission principles. आज आपला तुम्ही नोट्स पण लिहू शकतो, कारण हा नोट्स तुम्हाला पाठवणार आहे, पण तरी तुम्ही म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला वाटणारा ते गोष्ट तुम्ही नोट डाऊन करू शकतो. प्रिन्सिपल्स ड्रॉन आउट फ्रॉम द गॉस्पल ऑफ लूक. सो हा अख्खा 24 अध्याय आहे. हा 24 अध्यायामध्ये आपण एकदम जसं आपण पॉमग्रेनेट ज्यूस तयार करतात. पॉमग्रेनेटला काय म्हणतात? हां, डाळिंबच्या जेव्हा आपण ज्यूस काढतात तेव्हा आपण कसं करतात? पूर्ण म्हणजे पहिले डाळिंब पूर्ण काढून टाकतात, नंतर पूर्ण डाळिंबच्या आपल्याला हे म्हणजे डाळिंब एकदम कॉस्टली आहे आणि आपल्याला हे म्हणजे हा आपण ठरवतात की पूर्ण निचोड करून जेवढं होऊ शकतो तेवढं पूर्ण काढून ते पूर्ण ज्यूस काढायला पाहिजे. तसंच हा पूर्ण लूकाच्या जे 24 अध्याय आहे ते 24 अध्यायाला पूर्णपणे निचोड करून पास्टर जॉमोनानी तयार केलेला एक नोट्स आहे. हा नोट्स म्हणून हा नोट्सचा आनंद घ्या आणि हा नोट्सचा लाभ घ्या. म्हणून लीडरशिप प्रिन्सिपल्स, स्पिरिच्युअलिटी प्रिन्सिपल्स, कॅरेक्टर प्रिन्सिपल्स अँड मिशन प्रिन्सिपल्स. आपण पुढे जाऊया. लीडरशिप प्रिन्सिपल्स. एक नेता असणार असून आपल्याला काय काय तत्व आहेत ते लूकाच्या सुसमाचारमध्ये की लूकाच्या सुवार्तातून आपण काय काय तत्व, एक नेता असून आपण काय काय कसं वागायचं आहे, कसं राहायचं आहे ते आपण बघू. फर्स्ट ऑफ ऑल, ऑथेंटिसिटी इन डॉक्युमेंटेशन. ऑथेंटिसिटी इन डॉक्युमेंटेशन लूका 1:3 मध्ये ते लिहिलेलं आहे. तुम्ही जस्ट रफ नोट घेऊ शकतो, काय काय आहेत मेन पॉईंट्स तुम्ही घेऊ शकतो. त्याच्यानंतर ही नोट्स पण आम्ही पाठवणार आहे.
तर लुका 1:3 मध्ये काय लिहिलेलं आहे? It's written that it seemed good to me to write to you an orderly account, most excellent Theophilus, that you may know the certainty of those things. इथं लुका एक थिओफिलस नावाच्या एक माणसाला पूर्ण गॉस्पेल किंवा सुवार्ता लिहित आहे. आणि ते लिहिताना तो म्हणतात की दॅट यू मे नो द सर्टनिटी ऑफ दोज थिंग्स. So I am writing an orderly account, very specific, स्पष्ट अकाउंट तयार करून जे काय मी समजून घेतलेलं आहे ते येशू ख्रिस्ताबद्दल, येशू ख्रिस्ताच्या जन्म, येशू ख्रिस्ताच्या सेवकाई, येशू ख्रिस्ताच्या मृत्यू, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान, हे सर्व पूर्णपणे जे काय डिटेल पूर्ण व्यवस्थित गोळा करून मी एक डॉक्युमेंट तयार केलेला आहे. ते डॉक्युमेंट तुला किंवा एक मॅटर तयार केलेलं आहे, ते मॅटर तुला पाठवतो आहे. मग एकदम व्यवस्थित ॲक्युरेसी. सो ॲज अ लीडर when we are recording the documents and reports, ensure that they are based on authenticity and evidence rather than imagination. तेव्हा आपण एक लीडर असताना जेव्हा डॉक्युमेंटेशन करतात किंवा आपण रिपोर्ट्स तयार करतात तेव्हा एकदम व्यवस्थित त्याच्या ऑथेंटिसिटी पाहिजे. खरं आहेत की नाही त्याच्या ऑथेंटिसिटी शोधून लुकाने केवढा मेहनत केलेला असेल एवढा तयार करण्यासाठी. कारण तो स्वतःच्या डोळ्यातून पाहिलेलं नाही. येशू ख्रिस्ताला असा करताना, असा बोलताना तो पाहिलं नाही, तो बघितलं नाही. पण कसं एवढं मेहनत केलं, एवढं समजून घेतलं, एवढं ग्रहण केलं, हृदयस्थ केला आणि त्याच्यानंतर तो थिओफिलसला लिहित आहे. म्हणून जेव्हा आपण तुमच्या पण जबाबदारी खूप आहे, डॉक्युमेंटेशनच्या आहेत किंवा रेकॉर्डिंगच्या आहेत, हे सगळे जबाबदारी करताना आपण एकदम खरोखर नीट ते इन्फॉर्मेशन गोळा करून व्यवस्थित रीतीने डॉक्युमेंटेशन आणि रिपोर्ट्स तयार करायचे आहेत. ते ॲज अ लीडर दॅट इज व्हेरी व्हेरी एसेन्शियल, खूप महत्त्वाचं आहे. दुसरं गोष्ट आहे टाईम मॅनेजमेंट अँड अकाउंटेबिलिटी. सगळे गोष्ट वेळेवर करण्याचा प्रयत्न. इथं आपण बघू शकतो लुका 2:22 मध्ये जेव्हा शुद्धीकरणचा दिवस पूर्ण झाला तेव्हा येशूला यरूशलेममध्ये आणला. किंवा 8वा दिवस, डे ऑफ सर्कमसिशन, खतनाचा दिवस, येशू ख्रिस्ताला मंदिरामध्ये आणला. एकदम व्यवस्थित, एक दिवस इकडे पण नाही, एक दिवस तिकडे पण नाही, एकदम व्यवस्थित. 7 दिवसाचा शुद्धीकरणचा दिवस आहे स्त्रियांचा आणि त्याच्यानंतर 8वा दिवस जे मुलगा आहे ते मुलगाला मंदिरामध्ये आणायचे आहे. ते यहुदी नियम आहे, यहुदी व्यवस्था आहे आणि तो एकदम व्यवस्थित तो नियम किंवा टाईम पाळन करून किंवा दिन पाळन करून एकदम व्यवस्थित रीतीने त्याने येशूला आणलेला आहे. म्हणून आज हा युसुफ आणि मरियमचा तो टाईम मॅनेजमेंट किंवा त्यांचे अकाउंटेबिलिटी पाहून आपण एक गोष्ट समजू शकतो की आपण लीडर असताना एकदम टाईम व्यवस्थित रीतीने पाळायचा आहे, इकडे तिकडे नाही. हा टाईम आपल्याला एक गोष्ट करण्याला दिलेला आहे ते व्यवस्थित रीतीने तो टाईम पाळन करून किंवा तो टाईममध्ये तो काळाच्या तो अवधी समजून आपण तो व्यवस्थित रीतीने करायचा आहे. तेव्हा तसं केल्यावर काय होतात, तसं केल्यावर रिझल्ट चांगला येतो. रिझल्ट
इथं काय काय झालेलं आहे, ह्यांच्या पण जीवनामध्ये येशू ख्रिस्तासाठी जे त्यांनी एकदम व्यवस्थित केलेलं आहे, तो एक गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताच्या जे काही गोष्ट आहे ते सगळे त्यांनी खूप प्रयत्न करून, खूप परिश्रम करून व्यवस्थित रीतीने केलेलं आहे. म्हणून ॲज अ लीडर, एक नेता असताना, एक लीडर असताना, एक अगुवक असताना आपला जबाबदारी आहे की सर्व गोष्ट व्यवस्थित करायच्या. इफ यू इंटेंड फॉर अ बेटर रिझल्ट, यू शुड बी अकाउंटेबल अँड वेल मॅनेज्ड इन टाइम. The work should be done on time and in the specified required time. जे काही टास्क आपल्याला दिलेला आहे, आपण वी आर ऑल टास्क ओरिएंटेड. आपल्याला एक टास्क मिळतात, तो करायचा आहे, त्याचा एक वेळ आहे, कालावधी आहे. तो कालावधीच्या अंतर्गत आपण तो टास्क पूर्ण करून किंवा अकाउंटेबल राहून, असं पण आपण दोन रीतीने आपण वागू शकतो. एक, व्यवस्थित सर्व नियम किंवा टाईम पाळन करून आपण व्यवस्थित रीतीने वागू शकतो. दुसरा, माझी मर्जी, मी कधी देऊ, कधी सबमिट करू, कधी उठू, कधी झोपू, माझी मर्जी. तसं पण आपण करू शकतो. पण इफ यू आर सिस्टमॅटिक, then God who functions in a systematic manner will accomplish his purpose very systematically in you. Praise the Lord. जर तुम्ही व्यवस्थित रीतीने सर्व गोष्ट करत आहे, तेव्हा परमेश्वर जो सर्व गोष्ट व्यवस्थित करणारा किंवा व्यवस्थित करायला आवडणारा परमेश्वर आहे, तो तुमच्या जीवनामध्ये त्याचं कार्य पूर्ण व्यवस्थित रीतीने करणार. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट आहे सपोर्टिंग हायर लीडरशिप. लूका 3 अध्याय कोणाबद्दल सांगतात? बपतिस्मा देणारा योहानबद्दल. तो काय म्हणतात? त्याचा आवाज आहे, मरुस्थलमध्ये त्याचा आवाज आहे, प्रिपेअर द वे फॉर द लॉर्ड ऑफ द लॉर्ड, मेक हिज पाथ स्ट्रेट. बघा, तो काय करत आहे? मरुभूमीमध्ये किंवा मरुस्थलमध्ये तो काय करत आहे? येशू ख्रिस्तासाठी एक मार्ग तयार करत आहे. येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर त्यांना पाठवलेला आहे की एक मार्ग तयार करण्यासाठी. आपल्या इथे एक गेस्ट आला, मुक्ती मिशनमध्ये एक गेस्ट आला. त्याच्या अगोदर जर पास्टर जॉन डॅनियलला असं सांगितलं की तो गेस्टला इंट्रोड्यूस करायचा आहे, तर त्याची जबाबदारी आहे की एकदम व्यवस्थित रीतीने, एकदम हर्षाने आणि एकदम त्याच्याबद्दल जे काय आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करून एकदम व्यवस्थित रीतीने त्याचा इंट्रोड्यूस करायचा आहे. आणि योहान जे बपतिस्मा देणारा आहे, तो पण येशू ख्रिस्ताच्या इंट्रोड्यूस करत असताना, येशू ख्रिस्तासाठी मार्ग तयार करत असताना कुठलेही गोष्टीमध्ये तो हे केलं नाही, पण सर्व गोष्ट व्यवस्थित करून तो एक मार्ग तयार करत होता. इथं आपण एक गोष्ट एक लीडरच्या बघू शकतो. ज्युनियर लीडर्स शुड कॉन्ट्रीब्यूट टू द स्मूथ वर्क परफॉर्मन्स अँड मिनिस्ट्री ऑफ देअर सिनियर्स rather than competing or rebelling against each other. बघा, एक ज्युनियर लीडर असताना सिनियर लीडर येताना त्यांचं काय करायचं आहे? त्यांना
त्यांना सपोर्ट करायचा आहे किंवा त्याच्या वर्क परफॉर्मन्सबद्दल आणखी सपोर्ट करून सांगायचं आहे. अरे इथपर्यंत मीच होता, आता एक नवीन आला. हा कोण? आत्ताच आला आणि आत्ताच लीडर बनणार आहे. मी किती वर्ष झाला, माझा अनुभव किती आहे, मी किती परिश्रम केला. माझा पप्पा जकरिया किती परिश्रम केला. तो पुरोहित होता, याजक होता, तो किती परिश्रम केला. आणि आता माझ्या बारी आहे. माझा आयडेंटिटी दाखवण्याची वेळ आहे, तेव्हा मला सांगतात की येशू ख्रिस्ताबद्दल सांगायचं आहे, येशू ख्रिस्ताला वर करायचं आहे. नाही, पण योहान म्हणतात, योहान 3:30 मध्ये लिहिलेलं आहे, जॉन 3:30 मध्ये, आय मस्ट डिक्रीज अँड ही मस्ट इन्क्रीज. जॉन 3:30 मध्ये लिहिलेलं आहे, आय मस्ट डिक्रीज बट ही मस्ट इन्क्रीज. ते आपला एक सेवकच्या एक महत्वाच्या गोष्ट ही आहे की आपला सर्वात मोठा लीडर येशू ख्रिस्त आहे. त्यांना वर करून आपलं लीडरशिप पुढे घ्यायचं, त्यांना वर करून त्यांच्या बाबतीत सांगून, त्यांच्या गोष्टी इतरांना सांगून आपल्याला आपलं लीडरशिप कायम ठेवायचं आहे. चौथी गोष्ट आहे ह्युमिलिटी इन लीडरशिप. लीडरशिपमध्ये नम्रता. लुकाचे सुसमाचार 3:16 मध्ये लिहिलेलं आहे. योहान म्हणतात, आय इंडीड बॅप्टाइज यू विथ वॉटर बट वन माइटियर दॅन मी. इथं पण आपण योहानच्या ते नम्र लीडरशिपमध्ये किती नम्र आहे ते बघू शकतो की मी तुम्हाला पाण्याने बप्तिस्मा देतोय, पण आता एक माझ्यापेक्षा महत्वाचं एक येणार आहे. बघा, आता नवीन आलेल्या येशूला इंट्रोड्यूस करताना कसं इंट्रोड्यूस करत आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे, माझ्यापेक्षा सामर्थ्य आहे, माझ्यापेक्षा टॅलेंटेड आहे. आपल्या मनामध्ये एक चांगला लीडर आहे, तर आपल्या मनामध्ये इतरांबद्दल जेव्हा आपण सांगतात, माझ्यापेक्षा जास्त चांगला आहे तो, माझ्यापेक्षा तो खूप गुणाने जास्त आहे, तसा आपण इतरांबद्दल सांगू शकतो का? एक चांगल्या लीडरच्या क्वालिटी त्या आहेत की इतरांबद्दल जेव्हा आपण सांगतात तेव्हा त्यांची क्वालिटी सांगणार, त्यांची वीकनेस नाही. आजच्या तारखेमध्ये हे झालेलं आहे की जे लीडर्स आहे ते दुसऱ्या लीडरला बघू शकत नाही. दे हेट ईच अदर. केरलामध्ये मोठी ट्रकचे कंटेनर, ट्रक भरून कंटेनर, आणि तो कंटेनरमध्ये क्रॅब होता. क्रॅबला मराठीमध्ये काय? खेकडा होता. आणि तो खेकडाचा जे कंटेनर आहे ते डब्बा भरून खेकडा पार्सल करत आहे. तो मोठी ट्रकच्या कंटेनरच्या खेकडाचा जे डब्बा आहे, जेवढा डब्बा आहे ते सगळे डब्बा उघडलेला आहे. एक व्यक्ती विचारला, अरे सगळे डब्बा उघडलेला आहे, खेकडा पळून जाणार. दुसरा व्यक्ती म्हटला, नाही, हे केरळचा खेकडा आहे, एक वर गेला की दुसरा खाली, कोणी वर जाणार नाही.
आपल्या लिडरशिपमध्ये पण असं व्हायला नाही पाहिजे. केरळचं असू दे, महाराष्ट्राचं असू दे, पण आपलं लिडरशिप एक दुसऱ्यांना सपोर्ट करणारं लिडरशिप असू दे, ते आपल्याला महत्त्वाचं आहे. आता 5वी गोष्ट आहे सपोर्टिंग टीम मेंबर्स. लूक 6:1-5 कोणी वाचू शकतो? लूक 6:1-5. शंभर दिवशी असे झाले की तो शेतामध्ये जाताना त्याचे शिष्य पैसे म्हणून हातावर होऊ लागले. तेव्हा पुरुषातील कोणी म्हणाले, 100 दिवशीचे करणे योग्य नाही, ते तुम्ही का करिता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नये त्या पिऊन त्याने कशा पिल्या व आपल्या बरोबरांनाही कशा दिल्या ते तुम्ही कधी वाचले नाही काय? आणि बस. थँक्यू. एक चांगला लीडर असताना when Jesus disciples were criticized by the Pharisees, Jesus defended and supported them. A good leader advocate for and supports them. बघा, एक क्रिटिसिझम, एक दोषारोपण येशू ख्रिस्ताच्या डिसायपल्स किंवा शिष्याला खूप दोष लावून फारिसी लोक सांगत आहे, तेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्याबद्दल सपोर्ट करून त्यांना सहारा देऊन त्यांच्याबद्दल सांगत आहे. बघा, येशू ख्रिस्ताला फारिसी विचारतात की तुझं शिष्य जे आहेत ते कसं अनलॉफुल रीतीने जेवण करत आहे. पण येशू ख्रिस्त त्यांना सपोर्ट करून त्यांना सांगत आहेत की दाऊद पण तसं केलेलं आहे. आणि दाऊदांच्या समय पण जेव्हा तो जे भाकर जे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेला भाकर आहे तो भाकर घेऊन तो खाल्ला. हे गोष्ट जेव्हा येशू ख्रिस्त सांगतात तेव्हा शिष्याच्या पाप लपण्याच्या गोष्टी नाही, पण शिष्याला सपोर्ट किंवा सहारा देण्याची गोष्ट आहे. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आपल्या सोबत काम करणारा किंवा आपल्या खाली काम करणारा लोक कधी कधी चुकतात, कधी कधी त्यांची चूक होतात. तेव्हा इतरांसमोर त्यांना खाली टाकणं किंवा त्यांचं इमेज खाली टाकणं ते खूप हानिकारक आहे फ्युचरसाठी, त्यांच्या फ्युचरसाठी. आता आता असं एक पृष्ठभूमी आहे जेव्हा फारिसी लोकांसमोर शिष्यांच्या तोंड खाली होऊ शकतो, तेव्हा येशू अचानक त्यांना सपोर्ट केलं, अचानक त्यांना धरलं आणि येशू ख्रिस्त त्यांना वाचवलं. बघा, हे सर्व लोकांसमोर येशू ख्रिस्ताच्या मागे जाणारा येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारा शिष्य आणि शिष्याला पुढं हा फारिसी लोकांसमोर त्यांचं तोंड दाखवायचं आहे. त्यांना शिष्याला हा लोकांसमोर त्यांचं जीवन व्यक्त करायचं आहे. हा जाणून येशू त्यांना काय करत आहे? सपोर्ट करत आहे. आज पण आपला हा लीडरशिप क्वालिटीमध्ये महत्त्वाचा गुण आहे की आपण लोकांना जेव्हा चुकतात तेव्हा त्यांना खाली टाकायचे नाही, तेव्हा त्यांची पूर्ण खोळ काढून त्यांना कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचे नाही, पण नेमकं काय झालेलं आहे ते समजून पण घ्यायचं आहे, पण साईड बाय साईड त्यांना खूप सपोर्ट करायचा आहे.
जिथं सपोर्ट कमी आहे तिथं शिष्य खचून जातात, त्याचं मन खचून जातात आणि त्याचा उत्साह आणि प्रोत्साहित मन जेव्हा खचून जातात ते मागे जातात. पण जर एक लीडर आहे, त्याच्या हाताखाली जे कोणी आहेत त्यांचा वीकनेस, त्याच्या स्ट्रेंथ सगळे समजून घेणारा, सगळे जाणून घेणारा आणि तेव्हा त्यांना सपोर्ट करणारा एक लीडर असतो. आपल्या जीवनामध्ये पण एक ख्रिश्चन लीडर असताना आपण नेहमी इतरांना सपोर्ट करायला पाहिजे. लॅम्प ऑन द कॅन्डलस्टिक. लुकाराचे सुसमाचार 8:16 आपण वाचूया. इथं पण हेच लिहिलेलं आहे. नो वन वेन ही हॅज लिट अ लॅम्प covers it with a vessel or puts it under a bed. When God gives leadership and skills, a good leader develops platforms and strategic methods to perform and share with others, keeping their light on the candlestick. कोणी वाचू शकतो 8:16? कोणी दिवा लावून तो भांड्याखाली ठेवीत नाही किंवा पलंगावर ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवसभर ठेवतो. प्रगट होणार नाही असे काही घडले नाही आणि कळणार नाही असे काही उघडकीस येणार नाही, असे काही वृत्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपून राहा. ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. थँक्यू. एक चांगला लीडर त्याच्या स्किल डेव्हलपिंग प्रोसेसमध्ये आहे. स्किल डेव्हलपिंग प्रोसेस, जे काय गुण विशेषता आहे, जे काय टॅलेंट आहे ते डेव्हलप करणारा एक लीडर असतात. ऑल लीडर्स आर बिझी. कोणी लीडर, कुठलेही लीडर एकदम निवांत नाही. सगळे लीडर बिझी असतात. पण तो लीडर खरं लीडर आहे जे त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी वेळ बघतात. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये स्किल डेव्हलप होत नाही तेव्हा आपण घाट खाली ठेवलेला लॅम्प सारखा आहे, दिवट सारखा आहे. त्याचा काही उपयोग आहेत का? काही उपयोग नाही. पण जर आपण तो स्किल जे आहे, जे टॅलेंट परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, जे स्किल आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे ते आणखी चांगलं करून, आणखी प्रज्वलित करून, आणखी शोभायमान करून, आणखी सुधार करून तो परमेश्वराच्या राज्यासाठी वापरायचा आहे. जर तुम्हाला स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, इतरांसोबत संवाद करण्याचे स्किल आहे, तो स्किल आणखी यूज करायचे आहे, आणखी शार्प करायचे आहे. तो स्किल आणखी परमेश्वराच्या राज्यासाठी उपयोगी होईल. एक चांगला लीडर तो आहे प्रत्येक स्किल, त्याच्या आतमध्ये परमेश्वराने दिलेला प्रत्येक स्किल जाणून घेणारा आणि वापरून, व्यवस्थित वापरून घेणारा एक लीडर आहे. म्हणून फॉर एक्झाम्पल, आता मी, परमेश्वराने मला गिटार वाजवण्याचे स्किल दिलेलं आहे. जर मी तो स्किल, मी बिझी आहे, मला पुष्कळ जागा जायची आहे, तो स्किल बाजूला ठेवला तर काय होणार? एक दिवस असा येणार की मला गिटार वाजवण्याचा स्किल माझा पूर्णपणे
तो स्किल नाही राहणार. एक दिवस मी 1 वर्ष नंतर मी गिटार हातामध्ये घेतलं तर काय होणार? तो स्किल आहेत का? गिटार पण गेला, माझ्या गिटारचं नॉलेज पण गेला, सगळे गेला. तर व्यवस्थित रीतीने टाइम मॅनेज करून तो स्किल शार्प करून आपण तो स्किलला बाहेर जर आणू शकतो, आत ठेवायचं नाही, लपून ठेवायचं नाही, बाहेर आणू शकतो. कोणी कोणी म्हणतात आहेत पण तो नम्रता नाही, पण बाहेर परमेश्वराच्या महिमासाठी बाहेर दाखवणं, तो परमेश्वराची महिमा तिकडे होणार. तो चांगला लीडर आहे. म्हणून आपण आत लपवायचं नाही. येशू ख्रिस्त तो व्यक्ती बद्दल काय सांगितलं? एक होता, एक टॅलेंट दिलेला होता, तो काय केला? तो व्यक्ती काय म्हणतात? तू किती क्रूर स्वामी आहे, तू मला एकच दिला, इतरांना काय किती दिला? 5 दिला, 2 दिला, मला एकच दिला तोड्या. म्हणून मी काय करणार? काय करणार? मी जमीन खोलून त्याचा आत जे काही टॅलेंट आहे तो पूर्ण माती खाली दबवणार. तसं करायचे का? नाही. जे काय आहे ते आपल्याला बाहेर आणायचं आहे. प्रभूच्या गौरवासाठी आपल्याला बाहेर प्रदर्शित करायचं आहे. तेव्हा काय होणार? लीडर्स हॅव द कॅपॅसिटी टू मेक अनदर लीडर. देअरफोर जे काय आपण प्रदर्शित करतात त्यांना बघून पण एक दुसरा लीडर तयार होऊ शकतो. म्हणून आपला महत्त्वाची एक गोष्ट आहे की आपण जे काय आपल्याला टॅलेंट दिलेलं आहे, जे काय स्किल्स दिलेलं आहे, ते आणखी शार्पन करून त्यांना प्रदर्शित करायचं आहे. 7th पॉइंट, सेलेक्टिंग क्वालिटी टीम मेंबर्स. लूक 8:51 मध्ये आपण बघू शकतो. तिकडं येशू ख्रिस्त कोणाच्या घरी आहे आता? येशू ख्रिस्त 8:51 मध्ये कोणी सांगू शकतो? 8:51. जीसस इज एट हुज हाऊस? येस, याईरच्या घरी. याईरच्या घरी याईरची मुलगी मेली. पण आता येशू ख्रिस्त काय करत आहेत? सेलेक्टिव्ह डिसायपल, सेलेक्टिव्ह शिष्यांना तो निवळ करत आहे. पेत्र, याकूब आणि योहान, बस. Jesus chose selected people for crucial ministries, demonstrating that having many leaders is not a sign of success. Instead, a good leader focuses on selecting quality people for key roles. एक चांगला लीडरच्या क्वालिटी तो आहे की सेलेक्टिव्ह लोकांना निवळ करून ठेवणं, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना निवळ करून ठेवणं चांगला लीडरची क्वालिटी आहे. आणि येशू ख्रिस्त पण तो चांगला लीडर होऊन हे गोष्ट दाखवलेला आहे आपल्याला की कसं एक चांगलं लीडर होऊन. तुम्हाला असं वाटतं का की त्या दिवशी बाकी सगळे शिष्य सुट्टीवर होतं? तुम्हाला असं वाटतं? मग ती कुठे? यहूदा इस्करियोत कुठे? बाकीचे आहेत ना, तिकडेच आहे. पण येशूच्या मेन सर्कलमध्ये टॉप लीडर सिलेक्ट केलेला आहे. टॉप लीडरला सिलेक्ट करण्याची जी क्वालिटी आहे
ते महत्त्वाच्या क्वालिटी आहेत. टीम मेंबर्सच्या क्वालिटी आणि त्याच्या स्ट्रेंथ जाणून घेणे आणि त्यांना कुठं कधी वापरायचे आहे ते समजून घेणं एक लीडरच्या महत्त्वाच्या क्वालिटी आहे. टीम लीडर टीम मेंबर्सला समजून घेणे. आपल्या प्रत्येकाच्या कडे पण भरपूर लोक आहेत, इथं भरपूर लोक आहेत, पण कोणाला कधी कसं वापरायचं आहे, कधी त्यांच्या महत्त्वाच्या लोकांना पुढे ठेवणं आणि कसं वापरायचं आहे ते एक लीडरच्या क्वालिटी आहे. आठवी गोष्ट, बिवेअर ऑफ इंटरनल थ्रेट्स. लुका 22:1-6 मध्ये लिहिलेलं आहे की यहूदा इस्करियोत येशू ख्रिस्ताला दाखवण्यासाठी तो महायाजककडे गेला. इथं आपण पाहू शकतो, Satan often works through the closest to those closest to us to destroy our mission and ministry than the outside challenges. Be cautious of internal threats. येशू ख्रिस्त यहुदाला काय म्हणला? तुला जे करायचं आहे ते लवकर करा. येशू ख्रिस्ताच्या सोबत तो पण रोटी घेतलं, तो पण खाल्ला आणि येशू त्यांना रोटी देताना असं म्हटलं की जे तू करणार आहे किंवा करायचं आहे लवकर करा. तो असा लिहिलेला आहे सुवार्तामध्ये की तो अंधारामध्ये गेला. देन ही स्टेप्ड इन टू द डार्कनेस आणि तो अंधाराचं काम केला. तो येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी, धरण्यासाठी ही वाईट गोष्ट केला. येशू ख्रिस्ताला माहीत होता की इंटरनल थ्रेट्स आहेत, आतमध्येच फसवणारा लोक आतमध्येच आहेत. ही गोष्ट समजून घेणे हे महत्त्वाची गोष्ट आहे ॲज अ लीडर. 9वी गोष्ट, डेंजर्स ऑफ लविंग मनी. इथं आपण यहूदा इस्करियोतच्या जे प्रेम आहे, पैसेबद्दल जे प्रेम आहे ते आपण बघू शकतो. 22:5 कोणी वाचू शकतो? 22:5 ब्रदर्स. हां हां हां. and they were glad and agreed to give him money. बघा, हे घाण आणि ही खूप लाज वाटणारा गोष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या सोबत 3 वर्ष शिष्य म्हणून त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सेवा करून त्यांच्या फिनान्स मिनिस्टर म्हणून सेवा केलेला यहूदा इस्करियोत. अशा गोष्ट कोणी करू शकतो का? सगळे शिष्याला पण एकदम आश्चर्य वाटलं. असा गोष्टी कोणी करू शकतो का? आपल्या गुरुला
तो फसवला. आपल्यासोबत होता यहूदा. कसं पण होऊ शकतो जेव्हा धनचा लोभ मनामध्ये येतात, तेव्हा काय पण कुठं पण माणूस, कुठल्या स्तरातून माणूस खाली पडू शकतो. इट्स नॉट दॅट ही वॉज नॉट इन अ गुड पोझिशन. ही वॉज इन अ बेटर पोझिशन वेन ही वॉज डिसायपल ऑफ जीसस. खूप चांगलं पोझिशन मध्ये होता. फिनान्स सगळं सांभाळणारा, धन सांभाळून तो धनच्या मागे गेला. आपण जेव्हा धन सांभाळतात ॲज अ लीडर, लेट अस बी व्हेरी केअरफुल. कारण परमेश्वर देणारा धन आहे. हा घरामध्ये परमेश्वराच्या हाऊस ऑफ गॉड म्हणजे जो धन येतात ते आपण खूप व्यवस्थित रीतीने, कारण परमेश्वराच्या येशू ख्रिस्त जाताना, येशू ख्रिस्त सेवकाई करताना खूप धन आले असतात, खूप लोक मदत केले असतात. ते धन सगळे एकत्र करून तो लोभी झाला, स्वार्थी झाला, धन लोभ आला आणि शेवटी त्याच्या स्वतःच्या गुरुला पण फसवण्याच्या गोष्ट करण्याला लाज वाटला नाही त्याला. एक 30 चांदीच्या सिक्का घेऊन 30 सिल्वर कॉइन, and that was more for Judas than his loving Savior and Master. Such a deceptive way. Finally, standing by leadership in adversity. इथं आपण दुसरा एक शिष्याचा एक नेगेटिव्ह क्वालिटी बघू शकतो की पेत्र, लुका 22:60 मध्ये आपण बघू शकतो, पीटर से, मॅन आय डू नॉट नो व्हॉट यू आर सेइंग. बघा, सिस्टर्स, कॅन एनीवन रीड लुका 22:60? ओके, सिस्टर्स मध्ये कोणी वाचू शकता? पेत्र म्हणाला, गृहस्था, तू काय बोलतोस ते मला समजत नाही. असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आला. बघा, ट्रू कमिटमेंट अँड सपोर्ट फॉर लीडरशिप अँड ऑर्गनायझेशन आर डिमॉन्स्ट्रेटेड ड्युरिंग टाइम्स ऑफ ट्रबल अँड चॅलेंजेस, नॉट जस्ट वेन थिंग्स आर गोइंग स्मूथली. कमिटमेंट and support for leadership and organization. येशू ख्रिस्ताच्या जे काही गोष्ट येशू ख्रिस्त करतात किंवा विचारतात, फर्स्ट पीटर म्हणतात, मी सांगतो. सर्व गोष्टीसाठी कोण आहेत? पीटर आहे. एक ऑर्गनायझेशनच्या जे काही डिस्कशन आहे ते डिस्कशनच्या पॅनलमध्ये पेतरच्या हात वर जातात. सर्व गोष्टीचं पेत्रशिवाय काहीच नाही. बाकी शिष्य गप, पेत्र आहेत, पेत्र सगळीकडे पेत्र होता. आता शेवटी काय झाला? पेत्र तू कुठे आहे? मला नाही माहित तो कोण आहे तो माणूस, मला माहित पण नाही. येशूच्या सोबत असा होऊ शकतो. Being true and genuine to the organization, to the firm, to the responsibility is very essential thing in supporting the leadership
इथं पेत्राने काय केलं? आय डोंट नो हिम. When God places us somewhere, God wants us to be genuine and true, and be fruitful over there. जिथं परमेश्वर आपल्याला ठेवते तिथं परमेश्वराची इच्छा आहे, तिथं खरं मनाने, तिथं इतरांनी सपोर्ट करून, कमिटमेंट ठेवून इथं आपलं ग्रोथ व्हायचे. मी पुष्कळ विश्वासीला बघितले, आज न्यू इंडियाला आहे, उद्या न्यू गॉस्पेलला आहे. आणि एक महिन्यानंतर तो कॅथलिक चर्चमध्ये बसले. सर्व टेस्ट करू ना, सर्व बघू. You won't be fruitful. You should stick and you should be committed where God has placed you. जिथं परमेश्वराने तुम्हाला ठेवलेलं ते परमेश्वराची इच्छा आहे, तिथं राहून तुम्ही फ्रूटफुल व्हायचे आहे. मला एक व्यक्तीच्या खूप ओळख आहे. तो व्यक्ती मागच्या 1 वर्षाच्या एक ग्राफ घेतलं तर पूर्ण 1 वर्षामध्ये तो जवळजवळ 5 चर्च बदलला. 5 चर्च 1 वर्षामध्ये. आणि आज काय झालेलं आहे, आजच्या तारीखमध्ये तो संडे सर्व्हिसला जात नाही. ही इज इन टू फिश बिझनेस. कुठे गेला? जिथं परमेश्वराने आपल्याला ठेवलेलं आहे तिथं फ्रूटफुल व्हायचं आहे. तिथलं पास्टरला आदर सन्मान करायचा आहे, तिथलं लीडरशिपला हॅट्स ऑफ करायचे आहे, तिथलं लीडरशिपला सपोर्ट करायचं आहे. तिथं आपलं वाढ होणार आहे. Okay, we shall move to the second thing, that is spiritual principles. आतापर्यंत आपण लीडरशिप किंवा एक नेता म्हणून आपला तत्व काय होणार आहे, काय असणार आहे, असायचं आहे, त्याबद्दल आपण शिकत होता. आता एक आत्मिक रीतीने आपलं तत्व काय काय आपल्याला लुकाराच्या सुसमाचारातून घ्यायचं आहे ते आपण बघू. सर्वप्रथम, कन्सिस्टंट स्पिरिच्युअलिटी यील्ड्स मिरॅकल रिझल्ट्स. लुका 1:6. And they were both righteous before God,
walking in all blameless. इथं आपण बघू शकतो दोन्हीही परमेश्वराच्या समोर कसा आहे, निष्कपट आहे. एलिझाबेथ आणि जकरिया. It assures Elizabeth and Zacharias' lifestyle demonstrate that consistent spirituality may not bring immediate answers, but it assures miraculous and amazing results in due time. एलिझाबेथ कौन होती? शी वॉज barren woman. त्यांचे लेकर नव्हती, बट they were consistent in their spiritual life. आपल्या आत्मिक जीवनामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी हे आहे की आपण कन्सिस्टंट असू. जकरिया कोण आहे? जकरियाच्या ड्युटी काय आहे? याजक आहे. अँड ही वॉज कन्सिस्टंट. ही वॉज कन्सिस्टंट इन हिज ड्युटी. He was consistent in his family prayer. He was consistent in wherever God placed him. She was consistently praying. They were consistently leading a happy married life. खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या फॅमिली लाईफमध्ये आव्हाने आहेत, चॅलेंजेस आहेत. येस. अँड दॅट इज enough for a break. That is enough for a conflict. But they are consistent. आपला पारिवारिक जीवनमध्ये असू दे, आपला ड्युटी किंवा आपला सेवकाई स्तर असू दे, if we are consistent in our spiritual life, then we will see miraculous signs, miraculous results. ह्यांचे जे कन्सिस्टन्सी आहे, ह्यांचे जे स्थिरता आहे आत्मिक जीवनामध्ये, बघा जकरिया बघा कसं सेवा करत होता. त्यांच्या जेव्हा पुरोहित लोकांच्या खूप पुरोहित होतं त्या दिवशी, म्हणजे जे कोणी हारूनच्या क्रममध्ये किंवा हारूनच्या पिढीमध्ये जे कोणी मुलगा जन्म होतात, तो सगळं कोण आहे? तो सगळं कोण आहे? याजक आहे. सगळं याजक आहे. मग सगळे याजक, एवढं याजक भरलेलं आहे आणि जबाबदारी कम आहे मंदिरामध्ये. तेव्हा काय केलेलं आहे? ऑर्डर तयार केला. 24 प्रीस्ट वर डिवायडेड इंटू 24 सेट्स. म्हणजे एक सेटमध्ये एवढं प्रीस्ट, एक दुसऱ्या सेटमध्ये एवढं प्रीस्ट. तेव्हा 24 सेट तयार केलं होतं. त्याच्यात एक सेट आपला जकरियाचा होता. When it was his turn, his time to minister, he was there in the temple. जेव्हा त्याची जबाबदारी होती तेव्हा तो खचून नाही बसला. काय कसं आत्मिक जीवन जगू रे, कसं सेवकाई करू रे, माझं मन खचून जात आहे. He was consistent. Though things are बहुत सारे पुष्कळ दुखवणारा किंवा पुष्कळ आपल्याला खाली टाकणारा पुष्कळ गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये, पण ते सगळे घेऊन
जर आपण पुढे जाऊ शकतो, जर आपण कन्सिस्टंट होऊ शकतो, तर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये महत्त्वाच्या गोष्टी करणार आहे. दुसरी गोष्ट आहे, डिलेड प्रेयर अँसर्स ब्रिंग टेस्टिमनीज. 1:13 मध्ये आपण वाचू शकतो, स्वर्गदूताने त्याला म्हटला, भिवू नका जकरिया, तुझा प्रार्थना ऐकला आहे. बघा, प्रार्थनेचे उत्तर. God never deletes our prayer request. If delays our prayer request, then it brings testimonies showcasing God's faithfulness. Praise the Lord. Praise the Lord. सबर का फल मीठा. And spiritual realm, सबर का फल मीठा और टेस्टिमनी बन जाता है. Praise the Lord. If we are persistently praying for something and that is delayed, then just think that God has some greater purpose. परमेश्वराची एक महत्त्वाची योजना आहे, म्हणून तो डिले करत आहे. आणि असा डिले केलेला एक गोष्ट आहे, हा प्रार्थनाचे उत्तर आहे, योहान बप्तिस्मा देणारा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये विश्वास योग्य असून परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये निरंतर प्रार्थना करणारा पती पत्नी जकरिया एलिझाबेथच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रार्थनेचे जवाब, त्याचे प्रार्थनेचे उत्तर खूप वेळ नंतर मिळाली, पण खूप गोड उत्तर मिळाले. परमेश्वराची महिमा, महत्वाची महिमा त्याने पाहिले. अँड द रिझल्ट वॉज जॉन द बॅप्टिस्ट, द इंट्रोड्युसर ऑफ द लॅम्ब ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड. किती लोक असा महत्वाच्या रिझल्टसाठी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये पर्सिस्टंटली प्रेयर करत आहे. जर तुम्ही महत्वाच्या रिझल्ट साठी प्रेयर करणारा लोक आहेत, then your prayer should be a long waiting prayer. आणखी एक गोष्ट सांगतो, तुमच्या प्रेयर लिस्टमधून तो लिस्टमधून तो विषय काढू नका. तो विषय सतत प्रेयर लिस्टमध्ये आणा, कारण तो विषय परमेश्वराची महिमाचा विषय आहे. परमेश्वर महान कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट आहे, गॉड्स फेवर कम्स अनएक्सपेक्टेडली. गॉड्स फेवर कम्स अनएक्सपेक्टेडली. ओके, इथे आपण थांबू आणि एक ब्रेक घेऊ. 2 मिनिट आपण डोळे बंद करूया, आपल्या जीवनाकडे बघूया. लुका रचित सुसमाचार हा सुवार्ता पुस्तकामध्ये आपण जे लीडरशिप बघितलं आहे, तो लीडरशिपसाठी, तो नेतृत्वासाठी आपल्या जीवनाला समर्पित करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ऑथेंटिसिटी, टाइम मॅनेजमेंट, सपोर्टिंग हाय लीडरशिप, नम्र लीडरशिप, इतरांना सपोर्ट करणारा लीडरशिप, आपलं टॅलेंट वरती आणणारा लीडरशिप, क्वालिटी टीम मेंबर्सला निवडणारा लीडरशिप, आतून येणारा थ्रेट समजून येणारा लीडरशिप, धन लोभी नसणारा लीडरशिप,
जे नेतृत्व आहे त्याच्यासोबत उभा राहणारा लीडरशिप. आपल्या जीवनाला समर्पित करूया एक चांगला आत्मिक जीवनसाठी. स्पिरिच्युअल प्रिन्सिपल, आत्मिक तत्व आपल्या जीवनामध्ये, कन्सिस्टन्सी, सतत टिकून राहून आपण पुढे जाऊया. जर डिलेड प्रेयर आहेत, प्रेयर रिझल्ट्स आहेत, तर तो मोठी महत्त्वाच्यासाठी आहेत, महिमासाठी आहे. हे परमेश्वर, तुझ्या उपस्थितीमध्ये आमचं जीवन नम्र करतो. तू महान आहे आणि तुझी दया सनातन आहेत. तू आम्हाला इथपर्यंत आणलं म्हणून धन्यवाद. एबनेझर, यू हॅव ब्रॉट अस सो फार. थँक यू. टीच अस मोर ऑफ द प्रिन्सिपल्स. जास्त आम्हाला तो तत्व शिकून द्या की आम्ही आणखी चांगलं नेतृत्व, आणखी चांगलं आत्मिक जीवन, आणखी चांगलं कॅरेक्टर आणि आणखी चांगलं मिशनरी बनून तुझ्या राज्यासाठी उभा राहू. सर्व गौरव तुला येशूच्या नावात मागतो. आमेन.